आम्ही धरून चाललो होतो की साधारण कमीत कमी एक आठवड्याचा 2 जुलै जर तारीख असेल तर एक आठवड्याचा अवधी जर दिला तर एक आठवड्याच्या अवधीमध्ये आम्हाला या मुलांची चांगली तयारी करून घेता येईल आणि परत तर नक्कीच आपला एक आठवड्याचा अवधी मिळाला असता तर जे काही आपली सगळी मुलं आहेत ही नक्कीच सिलेक्ट झाली असती, परंतु तसं झालं नाही. काही ठिकाणी वातावरणाचा देखील इफेक्ट येतो. रांची मधून मुलांना आपल्याला दिल्लीला पाठवावं लागलं. या ठिकाणी सगळ्यात मदत झाली मला ती पालकांची झाली. दीपक ठाकरे असतील, राजू चौधरी असतील, हे स्वतःहून जातीने लक्ष देत होते. ओंकारचे वडील असतील, ते जातीने स्वतः तिकडे उपस्थित राहून आमचे जे कोचेस होते त्यांच्या सोबत 24 तास राहिले. कोचेसचं काम जर ट्रेनिंग करून घ्यायचं असेल तर बाकीचं मॅनेजमेंटचं काम जर पालक सोबत असतील तर माझ्यासारख्या माणसाला खूप बरं वाटतं. पुण्यामध्ये बसून फेडरेशन मध्ये बोलायचं, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमधून काही फॉलोअप घ्यायचे, आपली मुलं आपली बरं त्या ठिकाणी गेलं म्हणजे तालीम हा विषय थोडासा बाजूला राहून महाराष्ट्र हा विषय आपल्याला प्राधान्याने पाहावा लागतो. आज तुम्ही पाहत असाल शेखरदादा शिंदे असतील, ललित लांडगे असतील, यांच्या माध्यमातून कुस्तीगीर परिषद काढ टाकली. भर कोरोनाच्या काळात देखील झूमच्या मीटिंग्स होत होत्या. आज तुम्ही पाहत असाल साध्या साध्या राष्ट्रीय स्पर्धांच्या निवड चाचण्यांना देखील कॅमेरेज लागलेले असतात. त्या ठिकाणी सगळी सिस्टीम चालू असते. ऑनलाईन तुमच्या एंट्रीज आलेल्या असतात. त्यामुळे कामाचं नियोजन करावं लागतं. कोरोना नंतरची झालेली जी पहिली चाचणी होती 1,500 मुलं औरंगाबाद मध्ये आली होती. या 1,500 मुलांना एक दिवसामध्ये स्पर्धा मॅनेज करणं खूप मोठी गोष्ट होती त्या काळी, त्यावेळी 6 महिन्यापूर्वी मला वाटतं. परंतु ती लीलया पार पाडली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीरचे जे नवीन नेतृत्व आहे या सर्वांनी, यंग लॉबीनी ही अतिशय चांगल्यापणे पार पाडली. जुन्या जर तुमच्या या मुलांच्या वडिलांच्या वेळच्या जर ट्रायल पाहिलं तर तुम्हाला माहित होतं की त्या ट्रायलला त्यावेळी तेवढ्या व्यवस्था नव्हत्या. परंतु आज जसं WFI ने चेंजेस केले तसे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये चेंजेस होत आहेत. आणि आज आपण पाहत असाल आज महाराष्ट्राची 5 मुलं ही आंतरराष्ट्रीय स्तरावर चालल्यात वेगवेगळ्या गटामध्ये. याचं सगळं श्रेय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला जातच, पण पालक, वस्ताद आणि संघटन हे जर एकत्र आलं तर फ्रीस्टाईल मधल्या आणि ग्रीको रोमनच्या सगळ्या चॅम्पियनशिप महाराष्ट्राला मिळायला वेळ नाही लागणार. पण याच्यासाठी साथ तुमची पालक म्हणून असायला गरजेची आहे. जसं या टुर्नामेंटमध्ये रांचीवरून दिल्लीचा प्रवास, त्या ठिकाणी जाणं राहणं, मुलांचा डाएट पाहणं, त्यांची प्रवास व्यवस्था, त्यांचं हे जे सगळं पालकांनी केलं याच्यामुळे देखील हा परफॉर्मन्स आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये पालकांनी या सगळ्या गोष्टींची जर नीड ओळखून लक्षात घेऊन जर तसं आपल्या मुलांबद्दलचं प्लॅनिंग केलं, कोच कितीपर्यंत पुरतो मुलाला. तुम्ही जर आमचं ट्रेनिंग पाहायला आलात तर कोच जितक्या आवाजाने ट्रेनिंग देत असतो तितका आवाज जर काढला तर पूर्ण रात्रभर डोकं सन्न करत असतं की इतका आवाज वापरला जातो त्या ट्रेनिंग मध्ये. परंतु या ठिकाणी जर सपोर्ट सिस्टीम असेल चांगली तर त्या सिस्टीमनी असा परफॉर्मन्स येतो. आणि पालक जर सोबत असेल, इव्हन आपण दंगल पिक्चर पाहिला असेल, दंगल पिक्चर मध्ये पण पालक सोबत असल्याचा किती इफेक्ट येतो तर ते खरंच दाखवलेले दंगल पिक्चर मध्ये सगळं. त्याच्यानुसारही पालकांनी आपापल्या कर्तव्य ओळखावीत आणि त्या पद्धतीने मुलांच्या हितसंबंधासाठी, मुलांच्या परफॉर्मन्ससाठी जागरूक राहावं असं मला वाटतं. आज अजून एक आव्हान पालकांपुढे मोठं उभं राहिलंय, ते म्हणजे गुरु ओळखणं. आज तुम्ही पाहत असाल की पुण्यामध्ये भरपूर तालमी आहेत, इव्हन महाराष्ट्रामध्येही भरपूर तालमी आहेत. काही लोक आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी तालमी काढून थांबतायत, तर काही लोक खरंच कुस्तीसाठी काम करतायत. याला जास्त काही वेगळं सांगायची गरज लागणार नाही. तुम्ही जर पाहिलं तर आज जी 5 मुलं महाराष्ट्रातनं निवडली गेलेली आहेत यांची जर तालमी तुम्ही पाहिल्या, मला वाटतं पुण्यातून 2 तालमी आहेत, कोल्हापुरातून 3, पुण्यातले 3 तालमी आहेत, कोल्हापूरच्या मुलींची 1 तालीम आहे, 2 तालमी आहेत. अशी काही पर्टिक्युलर ठिकाणच आहेत की जिथं की पैलवानकीवर जास्त चांगला अभ्यास केला जातो आणि काम केलं जातं. परंतु संपूर्ण महाराष्ट्रभर पैलवान घडावेत म्हणून असं किती जणांनी तालमी काढल्यात तर ते खूप कमी सांगता येईल. त्याच्यामुळे पालकांनी देखील आत्मपरीक्षण करावं.
जुन्या काळात हे नव्हतं की किती तालमी आणि कुठला गुरु. जुन्या काळात बोटावर मोजणे इतकं, म्हणजे मला तरी आठवतं की कोल्हापूरमध्ये आंधळकर वस्ताद, दादू चौगुले असतील किंवा राम सारंग सरत असतील ज्यांच्याकडे मी घडलो, पुण्यामध्ये हरिश्चंद्र बिराजदार मामा असतील, ठराविक सांगलीमध्ये सूर्यवंशी सर असतील, अशा 4-5 ठिकाणच ठराविक होती की जिथं चांगलं ट्रेनिंग दिलं जायचं. पण आजकाल ट्रेनिंग कोण चांगलं देतं याची निवड करणे पालकांपुढे फार मोठा प्रश्न आहे. तो जर तुम्ही ओळखला, तुम्ही गुरु निवडण्यातच जर सक्सेस झालात, खरंच कोण पैलवानांसाठी काम करतंय हे जर ओळखू शकलात, तरच तुमच्या मुलाचं करिअर आहे. कारण या क्षेत्रामध्ये तालमी भरपूर झाल्यात, पण राईट वेने ट्रेनिंग देणारी माणसं खूप कमी आहेत. तर तेही तुम्ही ओळखलं पाहिजे. हा पण मोठा टास्क, हे पण मोठं आव्हान पालकांसमोर आहे. मुलाला जर तालमीत ठेवला असेल तर तो व्यवस्थित कष्ट करतोय का, त्याच्या पोटामध्ये तुम्ही दिलेलं ते जातंय का. मी काही पालकांना ठरवून दिलं होतं की एवढं तूप तुमच्या पाल्याच्या पोटात गेलं पाहिजे, एवढी फळांचा ज्यूस गेला पाहिजे, यावेळी हे गेलं पाहिजे, ते गेलं पाहिजे. जर एवढा खुराक जर तुम्ही वेळच्या वेळी पालकांनी मुलांना दिला तर परफॉर्मन्स खूप लांब नाही. हे तुम्ही आताच पाहू शकता की कोविड नंतर गेले 1-1.5 वर्षामध्ये मुलांनी जो परफॉर्मन्स दिलाय, त्यांच्याकडून करून घेणारे लोक असतील तर मुलं 100% या वयामध्ये परफॉर्मन्स देतात. आणि ते मी करून दाखवल्यावरच तुमच्याकडे येऊन बोलणार होतो. तो आजचा दिवस आहे हे मी ओळखलं होतं आणि त्यामुळेच इकडे आलेलो. त्यामुळे मी खरंच तुमच्या पुनश्च एकदा सर्व पालकांना तुमचेच आभार मानतो की तुम्ही तुमच्या मुलावर योग्य पद्धतीने लक्ष दिल्यामुळे हा आजचा दिवस आहे. अजून काही महत्वाची मोठी आव्हानं पालकांसमोर आहेत. खरं तर लहान मुलं ही चिखलाचा गोळा असतो, तुम्ही जसे घडवाल तशी घडत असतात. परंतु या विषयामध्ये पण काम करत असताना एक माणूस किती जणांना पुरेल, म्हणून एक्स्ट्रा काही काम करण्याची गरज असती. दिल्लीमध्ये सगळ्या सिलेक्शन ट्रायल्स असतात. दिल्ली मधलं वातावरण कुठल्या वेळी काय असतं हे जाणून घेण्यासाठी देखील मी गेल्या वर्षी तालमीतल्या काही निवडक मुलांना घेऊन दिल्ली या ठिकाणी 1 महिना प्रशिक्षणाला पाठवलं होतं. दिल्ली या ठिकाणी आज आपल्याला कळतं, आज ओंकार असेल, हर्षद असेल, बाकीची जी मुलं आहेत जी थोड्या थोड्या गुणांनी हारली, आज तुम्हाला तिथं पालकांना गेल्यावर जाणवलं असेल की तिथली गरमी आणि तिथं एक्झॅक्ट मॅटवर होणारा अन्याय, किंवा शेवटी पंच असतो त्यालाही एखाद्याला हरवायचं नसतं, परंतु त्यांच्या हाताने होणारा चुका ह्या आपल्या नशिबाच्या असतात किंवा त्यांच्या गुणदोषाच्या असतात. त्या वेळेला त्यांना दोष देऊन उपयोग नाही. पण जर तुमच्या पाल्याला, मी मुलांना कायम सांगतो, मी मुलांना 2 गोष्टी कायम सांगतो स्पर्धेला जाण्याच्या आधी, की तो मुलगा मोठा आहे, त्या मुलाचं वजनच जास्त आहे, ही कारणं नको आहेत मला. तुम्ही ज्युनियर असताना सिनियर मुलांना हरवण्याची जर मी तुमची तयारी करून घेत असेल तर ही कारणं माझ्या पुढे संपलेली असतात. आणि दुसरी गोष्ट अशी असते की पुढचाही मुलगा खेळायलाच आलेला असतो ना, त्याच्यामुळे पंचांनी माझ्यावर पार्सलिटी केली, त्या मुलाचं वजन जास्त होतं, तो मुलगा ओव्हरेजच आहे. एकदा तुम्ही मॅटवर गेल्यावर हे सगळं विसरायचं असतं. इव्हन पालकांनी सुद्धा त्याच्यामध्ये मनामध्ये हे आणून द्यायचं नसतं. मॅटच्या बाहेरचे जे डाव आखाडे असतात ते पंच असतात किंवा काय जो विषय असतो हा कुणी जाणून बुजून करत नसतो, परंतु पंच हा देखील माणूसच असतो. त्यामुळे त्याच्या हातून त्या वेळेला जे काय घडेल त्या ठिकाणी 3-4 जण मिळून काही जण निर्णय घेतात, त्यांच्यावरही आक्षेप घेतला जातो. परंतु कुस्ती हा खेळ असा आहे की बाकीच्या खेळामध्ये तुम्ही पाहाल, बॉडी बिल्डिंग मध्ये पाहाल किंवा इतर काही खेळामध्ये पाहाल की पंचांच्या हातात भरपूर काय असतं. कुस्ती एक असा खेळ आहे की छातीवर बसल्यावर तो पब्लिकला दिसल्यावर पंचही नाही म्हणू शकत नाही की चित नाही. त्यामुळे छातीवर बसण्याचं जे तुम्हाला शिकवण दिली जाते ती आमच्या तालमीत दिली जाते. दुसरी एक गोष्ट मी मुलांना सांगतो की मैदानामध्ये जरी तुम्ही कुस्ती केलीत, मुलाला चित मारलं, मुलगाने हातवर केला, नाही चित नाही, अशा वेळी जरी पंचांनी तुम्हाला निर्णय दिला की हा जा तू विनेस, तरी नाही म्हणायचं, मला त्याचं समाधान करायचंय, त्याच्या समाधानासाठी मला परत कुस्ती लावा. अशा पद्धतीची शिकवण मी माझ्या मुलांना तालमीत देत असतो. त्यामुळे ती मैदानातली कुस्ती काय अंतिम कुस्ती नसते. आपला अंतिम काय आहे, अंतिम ऑलिम्पिक आहे. त्याच्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी, वजन, जन्मतारीख आणि पंच आणि नाही मारलीच होती आणि नाही मारली ना अर्धच पाडले, ह्या गोष्टी माझ्याकडे
तेवढ्या महत्व देत नाहीत. अंतिम तुमचं जे ऑलिम्पिक आहे, ज्या आशियाई स्पर्धा आहेत, राष्ट्रकुल स्पर्धा आहेत, त्याच्यासाठी जे काही करावं लागतं ते सगळं काही मी करेन, पालकांना हक्काने करायला लावेल. कारण त्या एका गोष्टीसाठी तुम्ही 24 तास माझ्याकडे मुलाला सोडलेलं असतं. पालकांनी माझ्याकडे मुलाला सोडून नाही, तुमच्यावर आता तुमच्या अंदर दिलंय ते तुम्हीच काय ते बघा, असे म्हणणारे पालकही खूप आहे. मी त्यांना रिप्लाय करत नाही. पण ज्या पालकांची, ज्या पाल्यांची, ज्या पैलवानांची उत्तरोत्तर प्रगती होत जाते त्या पालकांना मी स्वतः फोन करून सांगतो. तालमीत येताना पण 100 पैकी 100 मुलं ही नॅशनल किंवा इंटरनॅशनल स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी येत नाही, हा देखील माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे किती कुणाला सांगायचं हे देखील मला माहिती आहे की कुठल्या पालकाचा आपल्या पैलवानाबद्दल किती इंटरेस्ट आहे, तो किती इंटरेस्टने त्या आपल्या पाल्यावर लक्ष देतो. का घरात दांगा करतो मुलं का म्हणून माझ्याकडे आणून सोडतो, हे पण मला कळतं. त्याच्यामुळे तालमीमध्ये पण 100 पैकी 100 मुलं ही नंबर काढायला येतात असं नाहीये. त्याच्यामुळे 100 मध्ये पण मी जी दिल्लीला पाठवली होती 1 महिना ट्रेनिंगसाठी, ती मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक संख्या इकडच्या मातीतली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की खास मला तुम्हाला भेटायला यायचं. ह्या मातीत बरेच मोठे गुण आहेत. जसे शेखर दादाची माझी चर्चा होती की कोल्हापूर आणि ही माती या भागातली थोडी बीडची आहे आणि अपवाद जळगाव मध्ये. म्हणजे विजय चौधरींना जर 3 वेळा तालमीत न घेता घरी पाठवलं होतं, तशा मल्लाला पण आपण तालमीत घेऊन जर संधी देत असेल तर त्यांनी जे संधीचं सोनं केलं, तर अपवादामध्ये जर विजय चौधरी एवढे मोठे होत असतील तर येथील मुलं तर त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या मातीमध्ये आहे, तर ही का नाही मोठी होणार. कमी वेळात काम करून इथली मुलं मोठी होतील. तुम्ही फक्त माझ्या हाकेला साथ द्या. सगळे टेक्निकली काम करणारी कुस्तीगीर परिषदेवरची माणसं आहेत. आता WFI मध्ये पण सगळे नवीन माणसं आली आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने तो बदल एक्सेप्ट करून तशी कामं चालू केलेली आहेत. तुम्हाला घर बसल्या कुस्ती पाहायला मिळते. बऱ्याच महिलांनाही कुस्ती समजायला लागलेली आहे. 2 पॉइंट, 4 पॉइंट, झोनचा पॉइंट, अशा पद्धतीचं जेवढं महिलांना समजेल तेवढं खूप चांगलं आहे. मुलींच्या कुस्तींनाही खूप मोठं प्रपोजल आहे. मुलींची कुस्ती खूप मोठ्या प्रमाणात इंडियातनं खेळली जाते. रिओ ऑलिम्पिक मध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी मेडल्स मिळवलेली आहेत. त्याच्यामुळे कुस्ती 2008 पासून आपण जर पाहिलं असेल तर तेव्हापासून कॉन्स्टंटली चायना, लंडन, रिओ, टोकियो याच्यामध्ये कुस्तीचा आलेख वाढता चाललेला आहे. कुस्तीचा आलेख वाढलेला आहे, परंतु आता महाराष्ट्राचा आलेख वाढून आपल्याला दिल्लीवाले काबीज करायचे आणि खरं आव्हान आपलं तिथे आहे. आपल्याला ऑलिम्पिकचं आव्हान खूप कमी आहे. दिल्लीमध्येच ऑलिम्पिकला मेडल्स घेणारी मुलं आहेत. त्यामुळे आपलं खरं आव्हान दिल्लीला पार करणे आहे. आपण दिल्ली पार केली तर आपण एशियाई ऑलिम्पिक सहज गाठू. आज आपला एक मुलगा गेलाय. आपली टीम असेल महाराष्ट्राची आणि पूर्ण टीम महाराष्ट्राची, इंडियाची असावी असं मला वाटतं. त्याच्यासाठी माझ्या एकट्याचं काम नाही तर कुस्तीगीर परिषदेसोबत तुम्ही सगळे असाल असं मी अपेक्षा करतो. ठाणे जिल्ह्यातून सुरेशदादा असतील, सर्जेराव बाबा शिंदे असतील, आमचे मित्र असतील, या गावातले काही पालक आहेत. खूप काम आहे कुस्तीवर, खूप म्हणजे खूप काम आहे. एका मुलावर 5-5, 6-6 माणसं एका फॅमिलीतली काम करतायत दिल्लीमध्ये. एका मुलावर त्याचे 4 चुलत्यांनी, त्या दिवशी आमचे कोच नरेंद्र कोच तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, त्यांच्या गावामधला एक पैलवान घडवायचं काम चालू आहे. 4 चुलते आहेत, 4ही जण क्लास 1 ऑफिसर आहेत, पण 2-2 महिने आपल्या ड्युटीला सुट्टी टाकून 2-2 महिने त्या मुलाबरोबर 24 तास राहायची ड्युटी घरातल्यांनी साधून घेतलेली आहे. त्या मुलाला एकटा कुठं सोडायचं नाही, कार्यक्रमात कुठं न्यायचं नाही. कार्यक्रम तुमचा असतो 1-1.5 तासाचा, परंतु त्या कार्यक्रमामध्ये जो तामझाम असतो, ज्या भेटीगाठी होतात, तो तामझाम आणि त्या भेटीगाठी त्या मुलाला महिनाभर डोक्यामध्ये राहतात. त्याच्यामुळं कुठं मुलांना न्यायचं कुठं नाही न्यायचं
मुलांना बाहेर जातानाही कशी कपडे घालायची, जुने वस्ताद होते बघा, मुलांना चांगली कपडे घालून देत नव्हते का, तर त्यांच्याकडे कुणाचं जास्त लक्ष जाऊ नये म्हणून. मुलांनी चांगली कपडे घातली, मुलगा चांगला दिसायला लागला की त्याच्या पाठीमागे भोंगीर चालू होतं, नातेवाईकांचं चालू होतं आणि सगळ्यांचंच चालू होतं. तुम्हाला मुलगा मोठा होईपर्यंत जर व्यवस्थित वाढवायचा असेल तर अतिशोक्ती नाही, मुलाला जसं घोड्याला लावतात दोन्ही बाजूला की त्यांनी सरळच पाहिलं पाहिजे, तसं आपल्या पाल्याला लावा आणि तसंच चालवा. मुलगा जर थोडा तब्येतीने मोठा झाला, काय झालं, त्याला कपडे वेगवेगळे घालून तुम्ही जर फिरवायला लागला तर ते डायव्हर्ट होतं. म्हणून बऱ्याच वेळा मी पालकांना सांगून थकलो. म्हणून मी म्हटलं की ज्यांना मला सांगायचं त्यांना मी फोन करूनच सांगतो की हे असं असेल तसं तसं सोडू नका पालकांना, किंवा त्याच्या खुराकाची तुम्ही नुसता खुराक आणून देता पण त्याच्या पोटात जात आहे का नाही याची काळजी कोण घेणार. तर अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की माझ्या एकट्याला शक्य नाहीयेत. पण पैलवान घडवायचा असेल तर आपल्याला दिल्ली पहिली काबीज करावी लागेल, आणि दिल्लीत एका मुलावर 4-4, 5-5 माणसं काम करतायत. आपल्या इकडं 100 मुलांवर 3-4 माणसं कोचेस काम करतायत. कुठलीही नड असेल मग त्या ठिकाणी पैसे कुठे वाया घालवावेत आणि कुठं आपल्या मुलाला खायला घालावं याची सुद्धा अक्कल त्या पालकांना आहे. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे की तुम्ही कुठल्या वेळी काय खायला घालता. आमच्या तालमीमध्ये जे पालक येतात त्यांना वारंवार आमचे कोचेस सांगतात, आम्ही सांगत असतो, परंतु पैलवान घडवणं खूप अवघड काम आहे आणि पाहायला गेलं तर खूप सोपं काम आहे. म्हणजे एखादा मुलगा जर शाळेत चांगला नसेल तरी तो पैलवान घडतो, पण एखादा मुलगा शाळेत जर चांगला असेल तर तो खूप लवकर पैलवान घडतो. अशी दोन्ही उदाहरणे आहेत. पण मी सांगितलेलं रुटीन आणि मी सांगितलेली जी तत्व आहेत ती पाळली तर तो कमी वेळात पैलवान बनेल. नाहीतर तो 10 वर्ष राहिला तर पैलवान दिसेल, गावाकडे कुस्त्या मारेल, जास्तीत जास्त स्टेट विनर होईल, राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत जाईल. पण कमी वेळात जर पुढे पळायचं असेल तर खूप बारकावे आहेत. एवढं पालकांनी लक्ष देऊन काम केलं पाहिजे. आणि खूप काही अजून बोलायचं, पण या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे, मलाही यायला खूप वेळ लागला. मला वाटलं ते गुगल मॅपला खूप जवळ तर दाखवत होतं पण ते ट्रॅफिक खूप होतं, आणि आज संडे असल्यामुळे तिकडे उर्से आणि खालापूर टोल नाक्यावर अर्धा तास गेलाय. त्यामुळे मी खूप लवकर आलो असतो. मलाही खूप बोलायला तुमच्याशी आवडेल, कारण आज वेळ आहे. माझ्याकडे उदाहरण असताना बोलणं हे फार महत्वाचं होतं, म्हणून याच्या आधी मी आलेलो नाही, म्हणून आज आलेलो आहे. तो तुम्हा सर्वांचा फार अभिनंदन. म्हणजे प्रणयच नाही तर आपल्याकडं खूप टॅलेंट मुलं आहेत याच गावची. सगळ्यांची सारखं नाव घेऊन कौतुकलंही मी करणार नाही, त्यांना माहिती आहे तालमीत किती कौतुक होतं माझ्याकडून. त्याच्यामुळं ते इथं तुमच्या पुढं कौतुक केलं तरी त्यांना माहिती आहे मग पुढं काय होतंय. तो अशा पद्धतीने मुलांना वागवा, मुलांना संस्कार द्या. सगळ्यात जास्त काय टिकतं ते संस्कार टिकतात. तुमची वस्ताद बद्दल असलेली जी मानसिकता आहे, जी आपुलकी आहे, जी श्रद्धा आहे, ते तुम्हाला पैलवान घडवते. तुमचे आशीर्वाद कुस्ती पाहत असताना आईवडिलांनी केलेलं काम, आईवडिलांना लागलेले आशीर्वाद, त्या मुलाच्या राहण्यामानानुसार त्याला लागणारे आशीर्वाद, हे त्याला पैलवान घडवत असतात. मुलगा कुस्ती खेळतोय, आई वडिलांनी काहीतरी बाहेर चुकीचं काम केलंय, मुलगा काहीतरी चुकीचं काम करतोय, 1000 प्रेक्षक आहेत, 950 प्रेक्षकांना तर वाटतं की हारलाच पाहिजे. आई वडिलांनी देखील अशी कामं नाही केली पाहिजे. त्या 1000 काय त्या टीव्हीवर बघणाऱ्या 1 लाख लोकांना देखील वाटलं पाहिजे की हा मुलगा जिंकला पाहिजे, तेव्हा तो मुलगा जिंकत असतो. त्यामुळं पैलवानांच्या कुटुंबियांनी देखील घ्यावायच्या या काळज्या आहेत. विजय चौधरी पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाला, दुसऱ्यांदा झाला आणि तिसऱ्यांदा झाला. विजय चौधरीसाठी जेव्हा दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाला नागपूरसाठी, तेव्हा मी स्वतः माझ्या हातामध्ये एक निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं होतं की पोलीस निरीक्षक या पदावर त्यांची नियुक्ती व्हावी. जेव्हा ते दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाले, आणि जेव्हा ते तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाले तोपर्यंत 1-1.5 वर्षाच्या स्पॅन मध्ये त्यांच्याबाबत निर्णय घेता आला नव्हता. जेव्हा ते तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाले तेव्हा सरकारवरचं देखील प्रेशर वाढलं
आणि पोलीस निरीक्षकावरून त्यांनी डायरेक्ट DYSP त्यांची ऑर्डर काढली. म्हणजे मागितलं होतं त्याच्यापेक्षा भरपूर काही मिळालं. आई वडिलांची वागणूक, मुलाचं कष्ट, देणारा देव असतो. नशिबाला दोष द्यायचा नसतो. तुमचं काम तुम्ही करायचं असतं. यश अपयश हे येत असतं. हा खेळ आहे. आणि पैलवानकी हा खेळ खूप आत्मीयतेचा, आपुलकीचा आणि एकमेकावर भरोसा ठेवण्याचा, श्रद्धेचा खेळ आहे. या खेळामध्ये जे नियमावली आहेत, पहाटे उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत विचार करण्यापासून, ती कुठल्याच खेळामध्ये नाहीये. तुम्ही बघत असाल इतर खेळामध्ये मुलं जर 10 वाजता उठून ट्रेनिंग करत असतील, रात्री 12 वाजता पबमध्ये जाऊन 1 वाजता झोपत असतील, तर तो खेळही आपल्याला आवडत नाही. कुस्तीची एक वेगळी जात आहे आणि ती जात आणि ते जातीची तत्व ही वेगळी आहे. त्यानुसार जो वागेल त्यालाच यश मिळेल आणि देवाकडे तुम्ही मागाल त्याच्यापेक्षाही भरपूर मिळेल. त्यामुळे आपण दिल्ली आता काबीज केली आहे. एकटी दिल्ली काबीज केली तरी आपण 80% जिंकलोय. कारण तुम्ही पाहत असाल आशिया असेल किंवा कॉमनवेल्थ असेल, बऱ्यापैकी मेडल्स इंडियाची राहायला लागलेली आहेत. त्यामुळे इंडिया काबीज करा, दिल्ली काबीज करा. आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपल्यासाठी खूप सोप्या आहेत. इंडियामध्ये जितका प्रोग्रेस व्हायला लागलाय की तो आपल्या मुलांनी दिल्लीत जाऊन राहणं किंवा त्यांच्याबरोबर कशा कुस्त्या करणे याचा जरी अभ्यास केला तरी आपल्या यश लांब नाहीये. खूप बोललो त्याबद्दल क्षमा असावी, परंतु खरं काय ते पालकांना कळण्यासाठी मी जास्त वेळ घेतला. सर्वात महत्वाची गोष्ट, आपला पाल्य कुणासोबत आहे याचाही अभिमान पाहिजे. कोण योग्य पद्धतीने, घटनात्मक पद्धतीने आणि लिगली बोलतो आणि लिगली चालतो याचं देखील आत्मपरीक्षण पालकांनी केलं पाहिजे. तसं आपल्या पाल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि शिक्षणाशिवाय आज काही नाही. मुलगा किंवा पालक यांची इच्छा असावी लागते की मुलाने शिकावं. बरेच पालक माझ्याकडे येतात, भाऊ हा शाळेमध्ये ढ आहे, तुमच्याकडे घ्या. तुमची मानसिकता जर अशी असेल तर तो मुलगा ढ राहील. तुमची मानसिकता नाही भाऊ शाळेत जरा वीक आहे, होऊन जाईल, आम्ही करू प्रयत्न, आम्ही प्रयत्न करू, तुम्ही प्रयत्न करतच आहात, परंतु आशावादी राहणं हे फार महत्वाचं असतं. कारण तुम्ही आज राष्ट्रीय स्तरावर पहा, आंतरराष्ट्रीय स्तरावर पहा, सगळे युवक पुढे येऊन काम करतायत. सगळं नाविन्य आणि तंत्रज्ञान आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचेही सगळे लोक काम करत आहेत. सर्वात खारीचा वाटा, सिंहाचा वाटा ललित लांडगे, शेखरदादा आहेत. त्यांच्यासोबत कोल्हापूरचे, म्हणजे इव्हन सगळ्याच महाराष्ट्रातला युवक वर्ग आहे. हे देखील आपण लक्षात ठेवा. जे नवीन आले ते एक्सेप्ट करणे आणि आपल्या मुलांमध्ये टाकणे, पुढे जाणे, बस एवढंच काम करायचं. वेळच्या वेळी मुलांवर लक्ष देणे, घरी आली तरी त्यांचं वेळच्या वेळेवर सगळं करून घेणे. अशा पद्धतीने पैलवान आपण घडवूयात. मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली, मला ऐकलंच या एवढ्या वेळ आपण. मी आपणा सर्वांचा आभारी आहे आणि तुमच्याकडून अशीच अपेक्षा करतो की तुम्ही हे सगळं पैलवान जातीचं नीती आणि तत्व अवलंबाल आणि आपल्या मुलांना मोठं कराल. आज विजय चौधरी असेल, नरसिंग यादव असेल, राहुल असतील, उत्कर्ष असेल, हे आपले स्टार्स आहेत महाराष्ट्राचे. अजून 5 वर्षांनी हे 4-5 जण, ही संख्या आपली 25 ते 30 मुलांपर्यंत असली पाहिजे. आणि त्याच्यात सगळ्यात जास्तीत जास्त तुम्ही जर लक्ष दिलं तर अमोल गुतोडे कुस्ती अकॅडमीची ही संख्या असेल. एवढंच सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बोलायचं झालं तर आजची ही गौरवाची ही कार्यक्रमाची रूपरेषा ही लाईव्ह पाहिजे होती. आपण सरांचं भाषण आज कोण रेकॉर्ड केलं असेल तर भिवंडीच्या ग्रुपवर टाका. कारण अप्रतिम आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत हे भाषण गेलं पाहिजे. मी साहेबांना खरोखर खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्याला शुभेच्छा देखील देतो.